आज MPSCकडे पोरं का आहेत? वन टाइम एक्झाम होत्या. बरोबर. त्यासाठी आमची मागणी एकच आहे की आम्हाला नॉर्मलायझेशन नको आहे. ऑनलाईनचा एवढा फ्रॉड आहे. आज मिनिटाला स्वतःच्या अकाउंटचे पैसे राहणार झालेत. पेपरची काय गोष्ट आहे? सर्व आमदार तिथं, मंत्री तिथं आहेत. मायबाप शासनाला आमची कळकळून विनंती आहे की बाबा आमची दखल कोणीतरी घ्या. MPSCने ऑफलाईन परीक्षा बंद करून ऑनलाईन परीक्षा घेण्याचा घाट घातलेला आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीत MPSC विश्वामध्ये नाराजी व्यक्त होते. आता पहा, विद्यार्थी येतं, तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की परीक्षा ऑनलाईन झाली पाहिजेत? ऑफलाईन पाहिजेत. काय नक्की कारण काय आहे या सगळ्या गोष्टींचं? आता मी तर प्रत्येक ठिकाणी सांगतोय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचा रोष आहे. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? नक्की ऑफलाईनचा फायदा काय होता आणि ऑनलाईनचा तोटा काय असणार आहे? हातात माईक घेऊन बोला. प्रथमदर्शनी यापूर्वी MPSCने स्टेनो वगैरे ह्या प्रकारच्या खूप कमी प्रमाणात म्हणजे खूप कमी मुलं ज्या एक्झामला बसतात त्या ऑनलाईन एक्झाम घेतलेल्या आहेत. बरोबर. आणि त्यात पेपर सेट करण्याची क्वालिटी म्हणजे इंग्लिश ग्रामर असो, मराठी ग्रामर असो, हे वेगळं आम्हाला बघायला मिळतं. म्हणजे जसे मराठीचे पेपर सेटर असतात, इंग्लिशचे पेपर सेटर असतात, त्या प्रकारच्या त्या क्वालिटीचे प्रश्न त्यात आम्हाला निदर्शनास येत नाही. हा पहिला मुद्दा. ओके. म्हणजे क्वालिटी, क्वेश्चनची क्वालिटी राहणार नाही. क्वालिटी थोडी फार प्रमाणात, म्हणजे त्याबद्दल आम्हाला हे नाही. कारण सेम आहे, स्टेनोचा पण मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, GS सिलेबस सेम आहे, MPSCचं सेम सिलेबस आहे. पण जेव्हा आम्ही त्याचे पेपर बघतो तर त्याची क्वालिटी वेगळी आहे. आणि दुसरा मुद्दा असा, ऑनलाईन परीक्षेत हे आढळून येतं की आता यापूर्वी तलाठी, नगर परिषद ह्या वेगवेगळ्या प्रकारे एक्झाम घेतल्या गेल्या आहेत TCSकडून. ती पण नामांकित कंपनी होती. पण जवळजवळ 10 लाख मुलांनी तेव्हा फॉर्म भरले होते. आणि यापुढेही ह्या तलाठी, नगर परिषद सर्व एक्झाम MPSCकडे आपण वर्ग केलेले आहेत. बरेच प्रकारे आंदोलन घेऊन वगैरे ह्या परीक्षा MPSCकडे गेल्या आणि मुलांचा MPSCवर विश्वास आहे त्यामुळे गेल्या. आणि MPSC वर्षानुवर्ष ऑफलाईन परीक्षा घेत आलेली आहे. पण ऑनलाईन परीक्षेत जर 25 ते 30 शिफ्टमध्ये तलाठी एक्झाम घेतली गेली होती. आणि त्याच एक्झाममध्ये एका मुलाला समजा मला 89 मार्क्स होते, दुसऱ्या मुलाला 85 होते, तिसऱ्याला 72 होते. सेम ॲज इट इज BMC पण ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केली गेली क्लेरिकल एक्झामसाठी. तिथे पण काहींना 72 होते, काहींना 80 होते. पण 80वाले मॅक्झिमम मुलं म्हणजे आमच्याच बॅचमध्ये ते जॉईन झाले नाही आहेत. आणि 72 म्हणजे 144 मार्क्सवाला 188 नॉर्मलायझेशनद्वारे त्याचे मार्क्स झाले. आणि त्याचा क्रायटेरिया काय, किती प्रश्न सोडवले वगैरे, हा कुठलाही मुलांना त्याची क्लिअरिटी येत नाही. म्हणजे कुठला प्रश्न कठीण वगैरे. सेम तलाठीमध्ये एका बॅचचे मार्क्स जवळजवळ 44पर्यंत वाढले होते आणि तेच नॉर्मल एका बॅचचे मार्क्स 4 मार्क्सपर्यंत वाढले. मग त्याच्यात नेमका म्हणजे काय स्टँडर्ड काय, म्हणजे कठीण प्रश्न, सोपा प्रश्न, म्हणजे प्रश्न कोणत्या लेवलचा आहे याचं आपल्याला तिथे मेजरमेंट घेतलं जात नाही. आणि एकाच बॅचला समजा 1000 मुलं आहेत, त्याच्यात समजा 500 मुलं, ह्या बॅचला 500 मुलं, याच्यात जर समजा 500 मुलं जास्त स्कॉलर राहिले तर त्या खालच्या 500 मुलांवर तिथे न्याय मिळत नाही. आणि दुसरी बॅच घेतली आपण 1000 मुलांची, त्याच्यात 200 मुलांना समजा 200 मार्क्स आहेत, तर त्यांच्या याच्यानुसार ती कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणून समान न्याय हे नॉर्मलायझेशनमुळे मिळणं हे खूप कठीण आहे. बरोबर. आणि हीच गोष्ट UPमध्ये झाली. UPमध्ये पण जवळजवळ 90 PSIची परीक्षा घेतली गेली होती, तर त्याच्यात 200 पैकी जवळजवळ 190 वगैरे मार्क्स मिळून मुलांचं सिलेक्शन झालेलं नाही. बरोबर. मग हाच प्रॉब्लेम असा आहे का नॉर्मलायझेशन कुठल्याद्वारे केलं जाईल, प्रश्नांची क्वालिटी मेंटेन राहील का नाही, पेपर सेटर कसे असतील. आता मल्टिपल तुम्हाला जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मिळवायचे तर इतके प्रश्न मिळवणे, इतके एक्झाम घेणे, तर ते कशा प्रकारे की हाच मुलांना मूळ मुद्दा आहे. जेव्हा ऑफलाईन एक्झाम घेण्यात येत होती, महाराष्ट्रभर एकच पेपर, एकच विद्यार्थी आणि सेम प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच टेम्पोमध्ये पेपर सोडवायला मिळत होता. आणि सेम मार्किंग वगैरे, त्याच्यात काहीही डिफरन्स नव्हता. मग त्याच्यामुळे मुलांना याची सवय आहे. ह्यामुळे मुलांनी MPSCकडे वर्ग करा हे वर्षानुवर्ष, म्हणजे 2016 पासून बडे सर, तुम्ही सर्व, म्हणजे बऱ्याच लोकांनी आंदोलन करून ही MPSCकडे दिली गेली. आणि तीच आता तलाठी एक्झाम येणार आहे आणि त्याच तोंडावर
ती एक्झाम MPSCने ऑनलाईनकडे वर्ग केली आहे. मग हाच पोरांना मेन प्रश्न हा आहे का हे नॉर्मलायझेशनच मुलांना नको आहे. बरोबर. मेन मुद्दा मुलांचा हाच आहे प्रॉब्लेम, एक्झॅक्टली. का समान न्याय मिळत नाही. मग तीच गोष्ट आता परत झाली. मग त्याच्यामुळे मुलं संभ्रमात आहे आणि मुलांचं त्यामुळे ह्या टेक्निकल मुद्द्यांवर MPSCने क्लिअर आउट करून मुलांना म्हणजे हे कसं राहील. MPSC सांगते का मुलांशी संगनमत करून हा निर्णय घेतलेला आहे, पण कशा प्रकारे ह्या गोष्टींची आम्हाला उत्तरं मिळाले तर आम्हाला कळेल का बाबा ही प्रोसेस योग्य राबवली जाईल. नाही मिळणार, ती उत्तरं मिळणार नाहीत. मला सांगा, आता यांनी सांगितलं नॉर्मलायझेशन आणि नॉर्मलायझेशनमध्ये काय काय झालंय, काय गोंधळ होतोय, सगळं त्यांनी क्लिअर केलं. ठीक आहे, ह्या सगळ्या जरी समजा सुधारणा केल्या, MPSC मध्ये ऑनलाईन जी परीक्षा होती ती पारदर्शक होईल का? मुळात MPSC म्हणते की आम्ही ऑनलाईन घेणार. MPSCनं आत्तापर्यंत ऑफलाईन पेपर घेतलेत. मुलांनी इतके दिवस झालं मागणी का केली MPSCकडे सगळ्या सरळ सेवा द्या, कारण मुलांची मूळ मागणी ही होती की MPSC पारदर्शक आहे, MPSCवर मुलांचा विश्वास आहे, पेपर फुटत नाही, पेपर चांगल्या प्रकारे ते ऑर्गनाईज करतात. त्यामुळं मुलांनी सगळ्या सरळ सेवा MPSCकडे द्यायला लावल्या. पण MPSCनं काय केलं, सगळ्या सरळ सेवा इकडे घेतल्या आणि स्वतःच ऑनलाईन झाले. याचं म्हणजे आज झालं की ते मराठी भाषेमध्ये सासूसाठी भांडणं केले आणि वाटणीनंतर सासूच वाटणीला आली. अशातला प्रकार झाला हा. कारण आम्ही ऑनलाईन नको म्हणून इकडं आंदोलन म्हणजे मागणी केली होती की इकडे या. कारण आपण आत्तापर्यंत पाहिले की हे देणार कोणाला, TCSला देणार, IBPSला देणार. आत्तापर्यंत असा रेकॉर्ड आहे की TCSचे सेंटरच मॅनेज झाले आहेत. बरं. त्यामुळं सेंटर मॅनेज झाल्यावर तुम्ही काय करणार आहेत की कसं करणार, आणि तुम्ही एक्झाम देणार कुठं तालुक्याच्या ठिकाणी किंवा अशा खोपाडात देतात की जिथं कधी कुणी नाव ऐकलेलं नसतं. ते आता ज्यांच्याकडे विश्वासार्थच नाही. त्याच्यामुळं जर मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम आहेत, मग आम्ही MPSC का करतो, कारण आमचा MPSCवर विश्वास आहे. ज्या दिवशी MPSCतले पेपर फुटायला लागतील आम्ही MPSC करणं बंद करू, कारण आमचा विश्वास आहे MPSCवर म्हणून आम्ही अभ्यास करतो. जर ते पेपर ऑनलाईन झाले तर आम्हाला त्याच्यात काडीचाही MPSCवर विश्वास राहणार नाही. MPSC पेपर सेट करेल, परंतु ते पेपर पुढं व्यवस्थित होतील याची आम्हाला काही 100% शाश्वता वाटत नाही. बरोबर. काय आता MPSCने चांगली संधी दिली ना तुम्हाला, 2-3 प्रिलियम तुम्हाला द्यायच्यात, कारण MPSC म्हणते की चुकीचं आहे. एक प्रिलियमच पाहिजे. नक्की त्याचं प्रोसेस काय असणार आहे, पहिल्या प्रिलियमला किती % रेशिओ घेणार तुम्ही, दुसऱ्या याला रेशिओ किती घेणार, आणि त्याची जाहिरात कधी येणार, पहिली प्री कधी होणार, दुसरी प्री कधी होणार, त्याची मेन्स कधी होणार, ह्याची काहीच क्लिअरिटी नाही. ह्याच्यामुळं MPSC आयोग आज जरी म्हणतंय 2 पेपर असेल तर 6 महिन्यात करू, 7 महिन्यात करू. तुम्ही 2 आणि 3 प्री घेत असाल तर मग ती प्रोसेस 1 वर्षाच्या आत होणंच शक्य नाही ना. मग कशासाठी हा, आणि विद्यार्थ्यांची जी गोष्ट मागणीच नाही ती गोष्ट कशासाठी विद्यार्थ्यांवरती लादतंय आयोग. कुणाची आजपर्यंत कुणाची मागणी आहे की बाबा 2 प्रिलियम झाल्या पाहिजेत, 3 प्रिलियम झाल्या पाहिजेत. आमचा आयोगावरती विश्वास आहे का, तर आयोगावरती विश्वास 100% म्हणूनच आम्ही MPSC करतोय. फक्त MPSC आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली, ही झाली. आपण पोर्टलच्या परीक्षा बघितल्या, तलाठीच्या परीक्षा बघितल्या, नगर परिषदेच्या परीक्षा, सगळा भोंगळ कारभार आहे, सगळा भोंगर. एकमेव विश्वासू संस्था म्हणून MPSC आहे. त्यामुळं आमचं एकच मागणी आहे की बाबा ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे. ऑफलाईन परीक्षा झाल्यानंतर एकच वेळ शिफ्टमध्ये पेपर होत नाही. सगळ्यात मोठा इश्यू आहे नॉर्मलायझेशनचा. नॉर्मलायझेशननं तलाठीच्या पेपरमध्ये 200 मार्काचा पेपर असून 200पेक्षा जास्त मार्क पडलेले सुद्धा विद्यार्थी आहेत. बरोबर. त्यामुळं हा सगळा भोंगळ कारभार आहे. किती जरी अचूक आयोगाचे अध्यक्ष म्हणत असले अचूक पद्धत आहे, अचूक पद्धत आहे, काहीही अचूक पद्धत नाही. परीक्षा झाल्यानंतर ह्याचा पश्चातापाशिवाय काहीच मिळत नाही. बरोबर. त्यामुळं आमचा एकच मागणी आहे की आयोगानं आजपर्यंत जी विश्वासार्हता जपल्या, ऑफलाईन न जपल्या, त्याच पद्धतीने इथून पुढच्याही परीक्षा व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. मला एक मुद्दा बोलायचा होता. बोला. MPSC म्हणते की आता MPSCच्या नोटिफिकेशनवर थोडं बोलतो. MPSCनं आधी नोटिफिकेशन काढलं की आम्ही ग्रुप C जी आहे ती ऑनलाईन करणार. थोड्या वेळा 1 तासाभरानं टाकलं की आम्ही राज्यसेवा गट ब ह्या पण ऑनलाईन करणार. त्यांचे 2 टप्पे आहेत, त्यांची मिनिमम 2, मॅक्झिमम किती प्री होणार ते त्यांनाच माहिती आहे. त्यांनी सांगितलं की मिनिमम 2 घेणार. ही म्हणजे मुलांना ही पद्धतच अजून समजली नाही. तोपर्यंत त्यांनी आज ज्यावेळेस मुलांनी CMना इथं भेटले त्यानंतर त्यांनी 3रं नोटिफिकेशन टाकलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता आम्ही फक्त ग्रुप Cचीच प्रिलिम डबल घेणार. म्हणजे ह्यांच्यातच कळलं की 2 दिवसात त्यांनी 3 नोटिफिकेशन काढून 3 वेगवेगळ्या माहिती दिल्या आहेत. जर इथंच तुमचा इतका भोंगळा कारभार आहे तर पुढे जाऊन काय होणार आहे. त्याच्यानंतर अजून दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यात दिलं की प्रत्येक संवर्गानुसार फी वेगवेगळी भरावी लागणार. म्हणजे आत्तापर्यंत कसं प्रीला तुम्ही एक फॉर्म भरा, तेवढीच फी द्या, मेन्सला गेल्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढं तुम्हाला जितक्या काही हे असतील
मेन्सला तुम्ही किती असू त्या डिपार्टमेंट, तुम्हाला एकदाच फी भरायची होती, 350 रुपये फी भरा, तुमचं झालं. आता याच्यात आज सांगितलं जितके संवर्ग 20 संवर्ग असतील, तुम्ही 350 डिवायडेड बाय 20 इतकी तुम्हाला फी भरायला लागणार. मग आता हे MPSC ही सरकारी नोकरी का करतात मुलं? गरीब घरची मुलं करतात, कारण की त्यांचं आपल्याला आयुष्यात एक बदल होईल. पण जर तुम्ही एवढाली फी जर मुलांनी आणायची कुठून, मुलं त्यांचं कसं मॅनेज करते त्यांच्या जीवाला माहिती असते. घरची परिस्थिती सर्वांची सारखी नसते. जे श्रीमंत घरचे असतात ते MPSCकडे येत नाहीत, गरीब घरचे मुलं MPSCकडे येतात. त्याच्यानंतर अजून एक त्यांनी मुद्दा सांगितला की आम्ही मुलांना गुंतून ठेवण्यासाठी एक्झाम काहीतरी 2दा प्री घेणार, असं त्यांचं एक वाक्य त्याच्यामध्ये. तर मग गुंतून ठेवायच्या आधी त्यांनी एक 5 वर्षाखालचा त्यांचा एक हे सांगतो निर्णय, त्यांनी PSI STI SO ह्या कंबाईनमधल्या ज्या 3 एक्झाम आहेत ह्या पहिली वेगवेगळ्या व्हायच्या, त्यांच्या प्री वेगळ्या, मेन्स वेगळ्या. आयोगानं नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं की आम्हाला मुलांना म्हणजे जास्त आम्हाला ती मॅनेज होत नाही, म्हणून आम्ही तिन्हीची एक एक्झाम करतो. बरोबर. तुम्ही तिन्हीची एक एक्झाम का केली? कारण मुलांना तुमच्यावर बी ताण पडू लागला आणि मुलांवरही ताण पडू लागला. आणि आता तुम्ही काय सांगताय की आम्हाला डबल प्री घ्यायची आहे. कशासाठी? तर मुलांच्या हितासाठी. हे कोणतं मुलांचं हित आहे? तुम्ही मुलांच्या हिताचा विचार करताय आणि मुलांनाच विचारत नाही. आजपर्यंतचे MPSCचे निर्णय हे थोडेफार का होईना मुलांना समजायचे की काय होते. ह्या ऑनलाईनचा निर्णय एवढा गुप्तता ठेवली की कोणालाही कानोकान खबर नव्हती की ह्याच्यात काय चालू आहे. जर तुमच्या नोटिफिकेशनमध्ये जर तुम्ही तीन नोटिफिकेशनमध्ये 3 गोष्टी सांगताय, तर मग अजून आम्हाला पुढं खूप काही बघायचं आहे आणि आम्हाला त्यासाठी तयार व्हावं लागेल. पण त्याच्या आधी आम्हाला असं की आमचं नकोच, आम्हाला हे तुम्हालाच राहू द्या. आमचं जे आजपर्यंत आमचा जे विश्वास आहे तेच आम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आणि मला इथे एक मुद्दा मांडायचा आहे की आयोग आता एखादा निर्णय घेतला, 2013 साली PSIला लॉ आला होता, तर तो निर्णय त्यांनी 2023 पर्यंत कॅरी आऊट केला आणि 2023ला त्यांनी लॉ काढला. बरोबर, हा निर्णय त्यांनी 10 वर्ष कॅरी आऊट केला. पण एखाद्या गोष्टीत ऑप्शनल येतो तो 2 वर्षात तुम्ही काढतात. 2023ला 21ला टायपिंग आणली, 26ला काढतात. ह्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या सर्व म्हणजे पूर्ण तुमच्या म्हणजे जितकी टेक्निकल टीम असेल तिच्याशी जर कन्सर्न करून तुम्ही हे निर्णय घेत असाल तर याचा काय इम्पॅक्ट पडतो मुलांना, मुलांची मानसिक स्थिती कुठपर्यंत खालावते, ह्या गोष्टींचा पण अभ्यास व्हायला पाहिजे. सायकोलॉजिकल टीम तुम्ही निर्माण केली पाहिजे आणि ह्या गोष्टी कुठपर्यंत कॅरी आऊट केला याबद्दल तुम्ही खूप बारकाव्याने अभ्यास, कारण हा मुलांवर इम्पॅक्ट इतका भयानक असतो. कारण एखादा मुलगा वर्षानुवर्ष लॉ करत आला, अचानक तुम्ही सांगतात का आता पुढच्या वर्षीपासून लॉ नाही आहे. एखादा मुलगा 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून ऑप्शनलचा अभ्यास करत आला, अचानक तुम्ही नोटिफिकेशन काढतात का पुढच्या वर्षी ऑप्शनल कॅन्सल. तर ह्या गोष्टी तुम्ही 1 ते 2 वर्षापूर्वी मुलांना कळवल्या पाहिजे. त्यामुळे मुलांना क्लिअरिटी येईल, त्यांना तसा अभ्यास करता येईल. आणि PSI हे पद त्यांनी 2017 साली जी कंबाईन केली त्याच्या आधी ते वेगवेगळे घ्यायचे प्री. त्यावेळेस कसं मुलांना क्लिअरिटी राहायची, जर प्रत्येक सब्जेक्टला वेटेज होतं त्याप्रमाणे कोणाला STIचा अभ्यास करायचा तो PSIच्या प्रीवर फोकस नाही करायचा, ज्याला ASOचा करायचा तो पण तिकडे फोकस करायचा. त्यामुळे काय व्हायचं, क्राऊड डिवाईड व्हायचा. आणि जो ग्रामीण भागातला मुलगा आहे तर त्या परीक्षेला वेगळा लॉ होता आणि त्याच्या नेहमी वॅकन्सी ह्या 600-650, आता त्या थोड्या कमी होत चालल्या आहेत. पण लॉ काढून त्यांनी जी कंबाईन एक्झाममध्ये ती एक्झाम टाकलेली आहे तर त्याचा इम्पॅक्ट हा गेल्या 3-4 वर्षापासून इतका भयानक होतो आहे. तर याचं कॅल्क्युलेशन आणि याचा मुद्दा हा कोणाच्याच निदर्शनास येत नाही आहे. ज्या हिडन गोष्टी त्यावरच वर्क होतं आहे, आता ऑनलाईन एक्झाम येईल, हे येईल, हे निर्णय घेत आहेत. पण एक जी गोष्ट लपलेली आहे त्यावर कोणीही लक्ष देत नाही. PSIच्या जागा ह्या वर्षानुवर्ष रिकाम्या जात आहेत आणि ह्या वर्षी पण 100% 100 ते 150 जागा रिकाम्या जाणार. मागच्या वर्षी पण जाणार, 23ला पण 180 गेल्या. आणि हे जर रिक्त पदं असे राहत गेले 2023ला अचानक निर्णय देऊन वेटिंग लिस्ट सीज केलेली आहे. आणि ॲडच्या वेळेस सगळ्या मुलांना माहीत होतं का वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि अचानक नोटिफिकेशन येतं आणि वेटिंग लिस्ट लागणार नाही आणि परत तोच निर्णय, परत वेटिंग लिस्ट लागणार. म्हणजे हे कशाप्रमाणे नियम बनवतात, कसे बनवतात, हे तुमच्याप्रमाणे बनवतात की मुलांप्रमाणे बनवतात का काय बनवतात? कारण तीच वेटिंग लिस्ट तुम्ही आता वेटिंग लिस्ट लागणार असं नोटिफिकेशन आलं आहे. मनमानी कारभार चालू आहे असं हो, म्हणायचं आणि तुम्हाला? त्याच पूर्वी 2023ला वेटिंग लिस्ट लावली नाही, 24ला वेटिंग लिस्ट लावली नाही आणि तेच पुढे म्हणजे आता जे मुलांचे वर्ष वाया जात आहेत, म्हणजे आता जे जुने मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करतात मग त्यांच्याबरोबर हा न्याय समजावा की अन्याय, ह्याच मनस्थितीत इथे जुने मुलं जास्त प्रमाणात अडकून आहेत. जी मोठी ॲड आली तिचे फक्त 4000 जागा भरले गेल्या आहेत, 3000 वेटिंग लिस्ट लावली नाही, त्या जागा तशाच रिकाम्या आहेत आणि ती वेटिंग लिस्ट लागणार पण नाही. आता पुढच्या ॲड पण आलेल्या आहेत. म्हणून ह्या 2-3 गोष्टींवर जरा विचार करून, जरा समिती बसून
PSI लॉ म्हणा, वेटिंग लिस्ट कशी लावायची, सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित अभ्यास करून त्याच्यावर योग्य मार्ग काढून काहीतरी मुलांना दिलासा द्या. पण आता ऑनलाईन परीक्षा झाल्यावर याच्यातलं काय राहील का? ह्या गोष्टी तर आता अद्यावृत झालेल्या या आहेत. तिघांचं जे म्हणणं आहे हे सगळं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे असं गृहीत धरायचं का? जे ऑनलाईन परीक्षेमध्ये जो फ्रॉड होणार, हां बोला काय म्हणजे? सर मी स्किल टेस्ट दिली होती 2023च्या ॲडची 7,000ची ॲड होती. त्या टायमाला TCSने ते 20,000ची पोरांची स्किल टेस्ट घेतली होती. पहिल्या दिवशी समजा त्यांचा काय आपला सॉफ्टवेअर ते प्रॉब्लेम आला होता, म्हणजे 1 जुलैपासून ते 12 जुलैपर्यंत चालली होती मला वाटतं. तर मग एक तारखेला समजा प्रॉब्लेम आला, मग स्वतः सचिव मॅडमने ती कॅन्सल केली आणि 4 तारखेला आम्हाला बोलवलं. आम्ही पहिल्याच दिवशी गेलो. तर मग कीबोर्डचा प्रॉब्लेम होता ते ठीक होतं, पण पहिल्याच दिवशी त्यांची सॉफ्टवेअरची तर प्रॉब्लेम होता ना, म्हणजे तो सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम. नंतर मला हाच विषय सांगायचा की ती TCSने घेतली होती. तर आम्ही MPSCच्या ऑफिसला गेलो, तर MPSCच्या ऑफिसमध्ये आम्हाला घेतलं नाही, आमचं कोणी ऐकून नाही घेतलं. आणि नंतर आम्ही TCSकडं आमची ती कोर्टमध्ये केस चालली, जवळपास 9 महिने सुनावणी चालली तिची. 6 महिने चालली, 9 सुनावणी झाल्या. तर त्यामध्ये TCS पण जबाबदारी घेत नव्हतं, MPSCचं नाव सांगायचं आणि MPSC पण TCSचं नाव सांगायचं. हा परीक्षा कोण कंडक्ट करते, MPSC का TCS? TCSकडे दिलं होतं स्किल टेस्ट घेण्यासाठी. फॉर्म कोणाचा भरला होता तुम्ही? फॉर्म MPSCचा भरला. MPSCचा भरला होता. हो. आणि काय सांगायचं, MPSC काय सांगायचं, TCSची जबाबदारी. TCSची मग जबाबदारी आता उद्या होती. जर TCSला परीक्षा दिली हो, आणि उद्या जर तुम्ही MPSCत गेले आणि MPSC म्हणले TCS कडे जा, पण MPSCकडे जायला त्यांनी मध्ये तर घेतलं पाहिजे आपल्याला. हा, मग आम्ही तोच बाहेर विषय थांबलो होतो, चलो 60 लोक बाहेर थांबलो होतो. आणि दुसरा एक मुद्दा, आता PSI STI ASO हे सगळं एकत्र केलंय. तर काय होतं, SR किंवा STI ASO मुलगा सिलेक्ट होणारा, त्याची कट ऑफ लागतानाच गिनती कशात होती, PSI मध्ये होती. बरं. नाही, PSI तो मध्ये तुमचा- STI तो मध्ये तुमचा होते. जो विषय आहे ना, तो बरोबर आहे, तो मांडलेला आहे. आता आपल्याला विषय हा आहे की परीक्षा ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन घ्यायची? ऑनलाईन नकोय सर आम्हाला. आणि दुसरी एक गोष्ट, आम्ही परीक्षार्थी आहे, आम्ही सिच्युएशन पूर्णपणे अनुभवतोय. तर तुम्ही आमच्या समस्या ऐकून घ्या. तुम्ही आम्हाला तुमच्या गोष्टी समजून नका सांगू, आम्हाला समजून घ्या आमचे काय प्रॉब्लेम. मुख्यमंत्री तर काल म्हणले की MPSC आणि विद्यार्थी संगनमताने विचार करून निर्णय घेतील. हो, सांगण्यात आणि अंमलबजावणी करण्यात फरक आहे थोडासा. मला वाटतं अंमलबजावणीवर जास्त त्यांनी विश्वास ठेवावा आणि आम्हाला विश्वास दाखवावा. बरोबर आहे. आता एकंदरीत ह्या सगळ्या विषयांवरून हे लक्षात येतंय की ऑनलाईन परीक्षा, आता याच्यामध्ये कशा पद्धतीने फ्रॉड होऊ शकतो. सॉफ्टवेअर आहेत, तुमच्या मोबाईलमधला डेटा कुणीतरी दुसरा चोरतोय, तुमच्या मोबाईलमधून पैसे कुणीतरी बाहेर काढून घेतंय, बँकांच्या सॉफ्टवेअर हॅक करून बँकांमधले पैसे गायब होत आहेत, गुगल हॅक होतं आहे, MPSCची साईट पण हॅक होते. तर MPSCचा पेपर ऑनलाईन जो होणार आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन बदलायला किंवा तुमच्या ॲन्सर की बदलायला किती वेळ लागू शकतो, अशी पॉसिबिलिटी आहे का? 2 मिनिटात 2 मिनिटात इकडंच तिकडं होतं. मग याच्यावरती महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी विरोध करायला पाहिजेत की नाही? नक्कीच. मग आता अधिवेशन चालू आहे, तर ह्या लोकप्रतिनिधींना काय सांगाल? सर आता ऑनलाईन चाललंय का नाही, ऑनलाईन आता कोरोनापासून बरेच क्लास ऑनलाईन झाले. क्लास झाला का दुसऱ्या मिनिटाला हॅकर फोडतोय आणि ती सगळ्याकडे बॅच चालते ती. मग ही उद्या MPSCचं पेपर हॅक होणार नाहीत कशाहून? ह्या मार्कामध्ये अफरातफर होणार नाही कशाहून? 100%. ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? उद्या आयोग TCS म्हणणार आम्ही TCSला कंडक्ट करायला सांगितलं, IBPSला सांगितले. आयोगाची स्वतःची सेंटर्स आहेत का? मग तोपर्यंत निर्णय तुम्ही पोस्टपोन करा ना. तुम्ही स्वतःची सेंटर्स उभारा. तुम्हाला करायचंच आहे ना ऑनलाईन, द्या 2 वर्ष पोरांना. आमचे घेण्याबद्दल ही नाही, पण तुम्ही 1 टाइम एक्झाम घ्या. आज MPSCकडे पोरं का आहेत? का 1 टाइम एक्झाम होत्या. बरोबर. त्यासाठी आमची मागणी एकच आहे की आम्हाला नॉर्मलायझेशन नको आहे. ऑनलाईनचा एवढा फ्रॉड आहे, आज मिनिटाला स्वतःच्या अकाउंटचे पैसे राहणार झालेत, पेपरची काय गोष्ट आहे? बरोबर. त्यामुळं आमचा ऑनलाईन विरोध आहे. आम्हाला ऑफलाईन पेपर पाहिजे. येस, सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. सगळ्यांनी आवाज उठवला, सगळ्यांनी मागणी केली तर ह्या गोष्टी शक्य आहेत. सरकारला देखील जसं यांनी सांगितलं की तुम्ही ऑप्शनल पेपर लगेच काढले, ऑप्शनल पेपर किंवा पेपर ते सिलेबस चेंज करण्यासाठी तुम्ही कमिटी नेमली, त्यांनी 1 वर्ष घेतलं आणि 1 वर्ष अभ्यास करून त्यांनी तो सिलेबस आणला आणि तुम्ही एका दिवसात ते पेपर तीन गायब निर्णय करताय. होतात. त्याच्यासाठी पण कुठेतरी कमिटी नेमणं किंवा कुणाला तरी पाहिजे. विचारात घेणं गरजेचं आहे. खरं तर MPSCने याचा विचार करणं गरजेचं आहे, राज्य सरकारने देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण हे फक्त MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या म्हणण्यानुसार जे चाललंय याच्यावरती महाराष्ट्रातील लाखो तरुणांचं भविष्य अवलंबलेलं आहे. हे सगळे ग्रामीण भागातले येतं. सर आता महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन चालू आहे. सर्व आमदार तिथं, मंत्री तिथं आहेत. मायबाप शासनाला आमची कळकळून विनंती आहे
की बाबा आमची दखल कुणीतरी घ्या. आजच TETचा पेपर फुटला. रोज पक्ष फोडण्यात ह्या करण्यापेक्षा पोरांचं पेपर फुटतात त्याच्याकडे लक्ष द्या. एवढीच आमची सरकारला विनंती आहे. आमच्या मागणीचा सरकारनं फेरविचार करावा अशी सगळ्यांची विनंती आहे. नक्कीच. कारण अधिवेशन आहे, अधिवेशनात जर हा प्रश्न मांडला, सत्ताधारी मांडतील की नाही मांडणार माहीत नाही, पण सत्ताधाऱ्यांनी पण विचारात घेणं गरजेचं आहे की ही जी लेकरं आहेत ही सगळी तुमचे मतदार आहेत. बाकी तर तुम्हाला काही भाषा कळत नाही, पण मतदार आहेत. विरोधकांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर शांत बसले तर ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की हे सगळे पेपर जे आहेत हे ऑफलाईन पद्धतीनेच झालं पाहिजेत. ही आज एक लायब्ररी आहे, एका लायब्ररीतली मुलं आहेत, पण ही पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली मुलं आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तुम्ही एकदा विचारून पहा काय पाहिजेत आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. थँक्यू.